शेतकरी मित्रांनो, सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील अवकाळी पावसासंदर्भात। आज रात्री देखील हवामान खात्याने महाराष्ट्रातील काही भागांना मोठ्या वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे। तर राज्यातील काही भागांमध्ये मात्र ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे। तर मित्रांनो, जाणून घेऊ संपूर्ण भागांची अपडेट। पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब अवश्य करा। आज रात्री सर्वाधिक पावसाचा जोर आपल्याला विदर्भातील वणी, चंद्रपूर, गडचिरोली, कापसी, तसेच अहेरी, भामरागड, माकोना, देसाईगंज, उमरेड, त्याचबरोबर गोंदिया, भंडारा आणि दुर्गच्या काही भागात मोठा मुसळधार पाऊस झालेला पाहायला मिळेल। तसेच मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये आज रात्री जोरदार पावसाची शक्यता असणार आहे। यामध्ये सावंतवाडी, कोल्हापूर, निपाणी, सांगली, त्यासोबतच रत्नागिरी, रायगड, तसेच कराड, विटा, वडूज आणि साताऱ्याच्या काही भागात देखील आपल्याला रात्रीला पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळेल। मात्र मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पहिलेचदा नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाडच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा इशारा आहे। तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या भागात देखील ढगाळ वातावरण असेल। काही भागात वादळी वारा देखील सुटलेला पाहायला मिळेल, विजांचा कडकडाट देखील असेल, पण फार काही मोठ्या पावसाची शक्यता या भागात असणार नाही। तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे। तसेच विदर्भातील उर्वरित ठिकाणी अकोला, अमरावती, नागपूर या परिसरामध्ये आणि वर्धा, यवतमाळ, वाशिमच्या भागात देखील मध्यरात्रीपर्यंत ढगाळ वातावरणासह काही परिसरामध्ये हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। कोकणातील मुंबई, ठाणे, पालघरच्या भागात देखील उद्या जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। तर मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट। आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा। व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।